यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना तिकीट देण्यावरनं बराच वाद रंगला होता. राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. मात्र धक्कादायक बाब की यातले काही उमेदवार निवडून आलेत. एक नजर टाकूया. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर, पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित असलेली ही दोन नावं. या दोघी सध्या तुरुंगात आहेत. पण धक्कादायक बाब ही की तुरुंगात राहूनही त्यांनी आज महापालिका निवडणुकीत चक्क विजय मिळवलाय. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून गुंड बंडू आंदेकरची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या. दोघीही आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असल्यानं तुरुंगात होत्या आणि तुरुंगातूनच दोघी निवडणूक लढवत होत्या. दोघींना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. लक्ष्मी आंदेकरच्या विरोधात भाजपच्या ऋतुजा गडाळेंचं आव्हान होतं. पण ऋतुजा गडाळेंना 9,752 मतं मिळाली तर लक्ष्मी आंदेकरांना 9,833. लक्ष्मी आंदेकर या निवडणुकीत 81 मतांनी विजयी झाले. दुसरीकडे सासू पाठोपाठ सुनेनंही विजय मिळवला. राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या सोनाली आंदेकरांनी 10,809 मतं मिळवली तर ठाकरे सेनेच्या प्रतिभा धंगेकरांना 8,859 मतं. सोनाली आंदेकर या निवडणुकीत 1,950 मतांनी विजयी झाले. महत्वाची बाब ही की काही पोस्टल मतंही या दोन उमेदवारांच्या झोळीत पडली आहे. सोनाली आंदेकरला 7 पोस्टल मतं मिळाली आहेत तर लक्ष्मी आंदेकरला 8 पोस्टल मतं मिळाली आहेत. पोस्टल मतं देण्याचा अधिकार फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना असतो. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांची मतं आंदेकरांना मिळाल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापूर हादरलं ते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणाने. मनसेचे पदाधिकारी असलेल्या सरवदेंचा राजकीय वादातून खून झाल्याचं समोर आलं आणि त्यात भाजपच्या शालन शिंदेंना आरोपी म्हणून अटक झाली. मात्र आज निवडणूक निकालात तुरुंगात राहूनही शालन शिंदे विजयी झाल्याचा निकाल समोर आला. या निकालानंतर मनसे नेत्यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. एकही दिवस प्रचार न करता 50% त्यांनी मतं घेतात. अहो बाकीचं जर सोडा, ज्या लोकांचं ज्याचं घर जळलं असते त्याची बायको, त्याची 2 लहान मुलं, 2 मुली, आज एवढा अख्खा महाराष्ट्र लढतोय तरी सुद्धा जर यांना ठाऊ फुटत नसेल तर हे निष्ठुर आहेत. मला एवढंच या अनुषंगानं बोलायचं आहे की मी आता काही जास्त बोलणार नाही. कारण खून होऊन, मर्डर होऊन, माणसाचा बळी जाऊन जर या प्रभागातील, या शहरातील या लोकांना जर कळत नसेल, जर या सत्तेसमोर ते झुकत असतील तर यात काय बोलासारखं काही नाही. जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं अनेक महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांना उमेदवारी दिली. मात्र तुरुंगात असूनही जनतेनं कोल्हे यांना जिंकून दिलं आणि त्यांचा मुलगा पियुष कोल्हेही निवडून आला. जालन्यातही पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर हे विजयी ठरले. महत्वाचं म्हणजे पांगारकर अपक्ष म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. अतिशय जीवाचं रान करून जे निवडून आणलं, आरोप अजून न्यायालयात ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आज जनतेच्या न्यायालयामध्ये मला न्याय मिळालेला आहे. हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्यांना, त्यासाठी तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्यांना राजकीय पक्षांकडून तिकीट मिळणं, पुढे जाऊन हेच उमेदवार निवडून येणं, हे नेमकं कशाचं लक्षण आहे? लोक अशा उमेदवारांना निवडून का देतात आणि असे उमेदवार समाजासाठी नेमकं काय काम करणार, असे अनेक प्रश्न या निकालानंतर उभे राहतात. त्यामुळे निवडणूक आयोगानं अशा उमेदवारांच्या छाननीची प्रक्रिया आता अधिक कठोर करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.